रमा रात्रीच्या वेळी कोणाला न सांगता साईबरोबर लग्न करण्यासाठी निघालेली असते. तेव्हा आरोही तिथे येते आणि म्हणते, "साई काका, कुठे घेऊन चाललाय माझ्या आईला? सांग ना, सांग ना." आरोही जोरजोरात ओरडत असते, पण तिचं कोणी ऐकत नसतं, कारण ऐरावतीने सगळ्यांच्या बासुंदीमध्ये औषध टाकून सगळ्यांना झोपी घातलेलं असतं. आरोहीच्या आवाजाने ऐरावती येते आणि त्या आरोहीचं तोंड दाबते आणि म्हणते, "आता हे परत येणार नाही. तुझी आईही परत येणार नाही. आता तुझी जायची वेळ झाली आहे. कारण तुझ्यामुळे अक्षय आणि रमा एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आणि बाळा, आता तू पण कायमचं निघून जायचं आहे." इकडे रमा साईच्या गाडीमध्ये बसून निघालेली असते. ऐरावती आरोहीवर हात उचलते तेव्हा आरोहीची आजी तिथे येते, तिला थांबवते. त्यावेळी आरोही अक्षयला उठवण्यासाठी जाते. अक्षयला उठवते आणि म्हणते, "बाबा उठ, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे बाहेर." आणि बाहेर ऐरावती आणि अक्षयची आई एकमेकांचे गळे दाबत असतात. आता ऐरावतीचं खरं रूप सगळ्यांसमोर आलेलं असतं. त्यावेळी शशिकांत म्हणतो, "गप्प बस ऐरावती, या घराला लागलेली वाळवी आहेस तू." आरोही म्हणते, "हिनेच माझ्या आईला साई काका बरोबर पळून लावलंय आणि जेव्हा मी थांबवायला जात होते तेव्हा तिने माझं तोंड दाबलं." अक्षय म्हणतो, "हे जर खरं असलं ना ऐरावती, तुला या घरामध्ये जागा पण मिळणार नाही." येणाऱ्या एपिसोडमध्ये अक्षय रामाला शोधण्याचा प्रयत्न करतो. हे पाहू उद्याच्या एपिसोडमध्ये. त्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.